आपली जी 4th प्रोसेस आहे हिलिंगची, त्यामध्ये ती प्रोसेस आहे जर्नलायझिंग. आता जर्नल कशाचं करायचं ते पण मी सांगते. आपल्या माइंडमध्ये खूप सारे निगेटिव्ह विचार असतात, जे आपल्याला जेव्हा पण आपण व्हिज्युअलाइज करू, जेव्हा पण ॲफर्मिंग करू, तेव्हा ते एका डाऊटच्या स्वरूपात आपल्यामध्ये येत असतात आणि ते आपल्याला पुढे जाऊ देत नाहीत. एखादी प्रोसेस आपण फॉलो करायला लागलो की त्या ठिकाणी डाऊट्स निर्माण होतात आणि आपली जी करंट रियालिटी आहे त्या वाचून ती इग्नॉर करून आपल्याला व्हिज्युअलायझेशन किंवा अदर थिंग्स करायच्या असतात, हिलिंग करायचे असते, बट ते जमत नाही. सो या ठिकाणी एक इफेक्टिवली मेथड आहे. जर तुम्हाला ओव्हर थिंकिंग ह्यासारख्या प्रॉब्लेम असतील, निगेटिव्हिटी खूप असतील, निगेटिव्ह बिलीव्स असतील, तर ही इफेक्टिवली प्रोसेस आहे आणि ती म्हणजे जर्नलिंग करणं. तुम्हाला वाटत असेल की ह्यात काय लिहायचं किंवा लिहून काय होणार आहे. सो जेव्हा आपण एखादी गोष्ट लिहितो तेव्हा आपण आपल्यामधली जी निगेटिव्ह एनर्जी आहे ती त्या पेपरामध्ये उतरवतो आणि जेव्हा ती आपल्या शरीराबाहेर, आपल्या माइंड बाहेर निघेल तेव्हाच तर हिलिंग होतं. सो जेव्हा पण तुम्हाला निगेटिव्ह विचार येतील, जेव्हा पण असं वाटेल की ओके मी एखादी प्रोसेस करत आहे, आणि जेव्हा पण तुम्ही एखादी प्रोसेस सुरू करायच्या आधी जर्नलिंग करणं पण खूप इम्पॉर्टंट आहे. कारण ते एकदा निगेटिव्ह विचार गेलेत की ते लगेच जात नाहीत. मी हे पण तुम्हाला सांगते की लगेच तुम्ही लिहिलं आणि लगेच निगेटिव्ह विचार यायचे बंद झालेत असं होत नाही. बट एका ठराविक स्पेसिफिक काळानंतर तुम्ही लिहित राहिला, ते फाडत राहिला, ते जाळत राहिला, ह्या प्रकारचं की ते डिस्ट्रॉय करणं खूप इम्पॉर्टंट आहे. जेव्हा आपण डिस्ट्रॉय करतो तेव्हा आपल्या माइंडला एक संदेश जातो की ह्या गोष्टी उपयोगाच्या नाही आहेत आणि ते त्यावर प्रोसेस करतं की ओके हे उपयोगाचं नाही आहे, हे थॉट उपयोगाचे नाही आहेत, असं त्यांना एक साईन जातं. सो इथं जेव्हा पण तुम्ही लिहाल, रिपीट लिहा, जितका वेळ पण होऊन देत की येत आहेत थॉट्स, तेच येत आहेत थॉट्स. जितके निगेटिव्ह थॉट्स येतील तितके तुम्ही लिहिणं गरजेचं आहे. आणि मी ही प्रोसेस स्वतः माझ्या ओव्हर थिंकिंगसाठी फॉलो केली होती आणि आज मी तुम्हाला सांगेन तर ओव्हर थिंकिंग 0 आहे. म्हणजे इतकं नाही आहे. ओके, एखाद्या सिच्युएशनमध्ये होतं बट लगेच इफेक्ट नाही होत. लगेच त्यामध्ये ओव्हर थिंकिंग करण्यामध्ये मी दिवस तास घालवत नाही, बट इट्स इफेक्ट आणि याचे रिझल्ट पण खूप आहेत. सो तुम्हाला काय करायचं आहे, जेव्हा तुम्हाला निगेटिव्ह फील होईल तेव्हा एक पेज घ्या. त्या पेजवर तुम्ही लिहा जे काही निगेटिव्ह थॉट्स येत आहेत ते. आल्यानंतर ते वाचत बसू नका पुन्हा की हे येत आहे, ते आहे, हे जे काही येईल ते, जे काही माइंडमध्ये आहे ते. तिथं विचार नका करू की मला हे लिहायचं आहे काय, हे नाही लिहायचं आहे, असं नाही. एकदा तुम्ही लिहिलं तर ते पेज तुम्ही फाडा, एकतर ते पेज तुम्ही जाळा किंवा एकतर ते पेज बोळा करून ते डस्टबिनमध्ये टाका किंवा नदीत बुडवून द्या. मग मी सांगेन तुम्हाला की ते जाळा तुम्ही, कारण एकदा आपण जाळलो की असं वाटते की निघून गेलं काहीतरी असं. सो अशी प्रोसेस तुम्ही फॉलो करा. आणि जर्नलिंगमध्ये रोज डेली जर्नलिंग करणं पण खूप इम्पॉर्टंट आहे. जर तुम्हाला खूप निगेटिव्ह थॉट्स येत असतील आणि जे तुम्हाला पुढे जाऊ देत नसतील तर ही प्रोसेस तुमच्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे. तुम्ही 3 एरियाज ऑफ लाईफ जे आहेत, हेल्थ, वेल्थ, रिलेशनशिप, प्रत्येक गोष्टीसाठी तुम्ही फॉलो करू शकता. हेल्थमध्ये काहीतरी आजार वगैरे आहे, तुम्ही 100 वेळा ते लिहू शकता, ते फाडू शकता, ते लिहू शकता, फाडू शकता. सो मी तुम्हाला सांगितलं की सायन्स पण काय आहे. जेव्हा आपण ती गोष्ट लिहितो, फाडतो, त्यावेळी माइंडला एक सिग्नल जातो की ह्या गोष्टींची गरज नाही आहे. सो अशा प्रकारे वर्क करतं. सो हिलिंग करत राहा.